गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास 2 महिने पूर्ण होतील, मात्र अजूनही ठोस पुरावे मिळत नाहीयेत। आरोपींना आता न्यायालयीन कोठडी असून याआधी त्यामधील कृष्ण आंधळे हा फरारच आहे। अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर झालाय, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। तसेच विष्णू साठे यांच्या मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला आहे। त्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे, तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही, मात्र तपास समाधानकारक सुरू आहे, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही धनंजय यांनी केली आहे। आरोपीची स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेण्यात आली होती, त्यामध्ये मोबाईल सापडले होते। देशमुखांना मारहाण करताना आरोपीनं शूटिंग केल्याचंही बोललं जातंय। आता घुले यांच्या मोबाईलचा डाटा कव्हर केल्यामुळं ते व्हिडिओ मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय देशमुख यांनी केजी येथील शासकीय विश्रामगृहावर सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली। तपासाच्या अनुषंगानं चर्चा झाली, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे।